न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे। बघा RNN न्यूज मराठी, रहा अपडेट, आवाज सर्वसामान्य माणसाचा। RNN न्यूज मराठी। आज 25 जानेवारी रोजी भारत देशातील बहुचर्चित चित्रपट पठाण रिलीज होणार होता। त्या चित्रपटाबाबत बरेच देशामध्ये मागील काही दिवसापासून बायकॉट गँग होती आणि चित्रपटाचे समर्थक यांच्यामध्ये बरेच वाद विवाद आणि सोशल मीडियावर त्याबाबत बरेच तर्क वितर्क होते। पठाण चित्रपट रिलीज होणार नाही होणार, लालसिंग चड्डा आणि आमिर खान प्रमाणे पठाण किंवा शाहरुख खानचाही तोच हाल होणार असा बरेच होते। पण आज रोजी 25 जानेवारी 2023 रोजी पठाण चित्रपट देशामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदर्शितच नाही झाला, तर त्याची बुकिंगही रेकॉर्ड तोड बुकिंग झालेली आहे। या प्रमाणामध्ये पठाण चित्रपट देशामध्ये प्रदर्शित झाला आणि देशातील हिंदू मुस्लिम इतर सर्व धर्माच्या लोकांनी आज सिद्ध करून दाखवले आहे की काही लोकांनी विरोध केला, राजकारण केले, रंगाचे राजकारण केले किंवा धर्माचे राजकारण केले, तरीही या देशातील हिंदू असो, मुसलमान असो, सिख असो, ईसाई असो, यांनी आज सिद्ध करून दाखविले की हा देश सर्वांचा आहे, सर्व धर्म समभावाचा आहे। तेथील राजकुमार टॉकीज मध्ये पठाण चित्रपट प्रदर्शित झाला असून शांततामय वातावरणामध्ये हाऊसफुल बुकिंग आहे, चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे, मोठ्या प्रमाणात प्रेक्षक चित्रपट बघावयास आले आहेत आणि टॉकीजचे मालक राजकुमार टॉकीजचे मालक यांची आपण प्रतिक्रिया घेण्यासाठी भैयाच्या ऑफिस मध्ये आलेलो आहोत। या पठाण चित्रपटाबाबत आणि प्रकाशन प्रदर्शनाबाबत राजकुमार टॉकीजचे मालक भैया यांचे काय मत आहे ते आपण जाणून घेऊया। नमस्कार राजकुमार अग्रवालजी, आम्ही आलेलो RNN न्यूज मराठी आमच्या चॅनल कडून। आज आपल्या पुसद शहरामध्ये पठाण चित्रपट प्रदर्शित झाला असून आपल्या टॉकीजमध्ये थिएटरमध्ये हा चित्रपट चांगल्या प्रकारे म्हणजे पुसद शहरातील म्हणजे चांगल्या प्रकारचं थिएटर आपला असून आज इथं पठाण चित्रपट रिलीज झाला, प्रदर्शित झाला, याबाबत आपलं काय मत आहे? नमस्कार, मी राजकुमार अग्रवाल। चित्रपट आज प्रदर्शित झालेला आहे आणि त्याच्यात कोणतंही असं वादग्रस्त नाही आहे। जे काही होतं ते सेन्सर बोर्डनं कट केलेलं आहे आणि कोणत्याही प्रेक्षकाचं मन दुखणार असं त्याच्यात कोणत्याही प्रकारचं चित्रीकरण केलेलं नाही आहे आणि लोकांचं चांगलं भरपूर प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे मी धन्यवाद करत आहोत आणि पोलिसांचंही चांगलं प्रोटेक्शन असल्यामुळे मी त्यांचंही म्हणजे धन्यवाद मनापूर्वक करत आहोत। या चित्रपटाचे आजचं बुकिंग किती आहे, किती लोक आहेत, प्रेक्षक किती आहेत? सध्या म्हणजे 50%च्या जवळपास आहे। 50% आणि आम्ही आता बघितलं बाहेर आम्ही काही शूट करत होतो तर काही लोक 3 वाजताची पण बुकिंग घेत, नेक्स्ट शोची पण बुकिंग घेत होते, ते पण चालूच आहे। नाही तर एनी टाइम आपण बघतो की चित्रपट सुरू झाल्यानंतर 10-20 मिनिटांनी बुकिंग बंद होते, पण आज आपली बुकिंग सुरूच आहे आणि लोक घेत आहेत। आम्ही काही बाहेर लोकांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत, त्यांनी सांगितलं की आम्ही 3 आणि 6च्या तिकीट पण बुक करत आहोत। हो, प्रतिसाद चांगला मिळत आहे आणि चित्रपट सुद्धा चांगला आहे आणि फॅमिली वगैरे करिताही चांगला आहे आणि त्याच्यात असं कोणत्याही प्रकारचं म्हणजे वादग्रस्त किंवा काही नसल्यामुळे लोकांनाही पिक्चर आवडत आहे। आपल्या पुसदकरी जनतेसाठी पठाण चित्रपटाबाबत आपण काही आवाहन करणार आहात? बस आपल्या सगळे भाऊ भगिनींना माझं म्हणजे मनापूर्वक निवेदन आहे की बुवा असं काही म्हणजे चित्रपटात नाही आहे आणि कोणाचंही काही मन दुखण्यासारखं त्याच्यात नसल्यामुळे आपण बिलकुल यावा आणि आम्हाला सहकार्य करा। चित्रपट मोठ्या संख्येने येऊन बघावे आणि आम्हाला आपली सेवा करण्याचा मौका द्या। दादा 300 होणार, 2 मागच्या आणि सेंटरच्या 2 हो 3 पाहण्यासाठी आलो आम्ही। नाव रवींद्र गणेश राठोड। अच्छा, आता कितीचा शो बघणार आहात? 3चा शो आहे, म्हणजे आताच बुकिंग करत आपण 3चा शो। चित्रपटाबद्दल काही प्रतिक्रिया? रिव्ह्यू चांगला आहे का? पठाण चित्रपटाविषयी आपली काय प्रतिक्रिया? म्हणजे मनोरंजन। अच्छा अच्छा अच्छा, आता कोणत्या शोचं तिकीट आपण घेतलेलं? कोणत्या शोचं तिकीट? 3च्या कितीचं घेतलेलं?